या 90 भक्तीपैकी श्रवण भक्ती अत्यंत सोपी आहे. माहिती तुम्हाला? माता रुक्मिणीने भगवान पांडुरंग परमात्म्याला कोणत्या पुण्याने प्राप्त केलं आणि कोणत्या भक्तीने प्राप्त केलं? रुक्मिणी स्वयंवरामध्ये ती कथा येणार आहे. पण श्रवण भक्ती किती श्रेष्ठ आहे. रुक्मिणी मातेने कौंडण्यपुरात असणाऱ्या रुक्मिणीने भगवान द्वारिकाधीशाला कधी पाहिलं नव्हतं. त्याचे गुण ऐकले. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर सुनवतांते. आणि त्याचे गुण ऐकून देवाच्या प्रेमात पडली. स्मरण करू लागली त्या द्वारिकाधीशाचं. भगवान परमात्म्याचं स्मरण करू लागली, भजन करू लागली आणि मनोमन त्याला पती मानलं. आणि याच्यासाठी कारणीभूत होती फक्त भगवान परमात्म्याची श्रवण केलेली कीर्ती, त्याचे गुणानुवाद कानाने ऐकले. म्हणजे श्रवण भक्तीच्या माध्यमातून कौंडण्यपुराची राजकुमारी जगाच्या मालकाची पत्नी बनली. हे श्रवण भक्तीचं महात्म्य. सगळ्या भक्तींमध्ये श्रवण भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे आणि सोपी सुद्धा आहे. इथे तुम्ही येताल, ऐकताल, जे पुण्य मला आहे तेच पुण्य तुम्हाला आहे सर्वांना. मग बोलताना वक्त्याला अभ्यास करून यावं लागतो, अध्ययन करून यावं लागतं. तुम्ही आपले आले आणि नुसते बसले तरी ऐकून तुमचा उद्धार आहे. पण तेवढे सर्वांगाचे कान करून ऐकत असाल तर श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. मरण 7 दिवसावर आलं. परीक्षिती राजा श्रवण भक्तीने मुक्त झाला. 1 तास वरला खटवांगरायासे. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. श्रवण भक्तीमध्ये काही द्यायचंच नाही पा अजिबात. जेवढं आहे ते तेवढं घ्यायचंच आणि उद्धाराचंच हे सगळं. इथे येऊन बसलात तुम्ही कोणत्याही वेळेला आणि ऐकताल सर्वांगाचे कान करून आणि तेवढ्या आत्मीयतेने उद्धार होईल त्याला. याला पुराण आमचे प्रमाणच आहेत, पुरावे म्हणूनच वापरा. ही उद्धाराची कथा आहे. म्हणून ऐकायची असेल तर कदाचित ऐकू नका. कथा ऐकल्यानंतर उद्धार होतो, फार चांगलं असतं, बरं असतं, चांगलं होतं सगळं. म्हणून कथा ऐकायची असेल तर कदाचित मी सांगेल कथा ऐकू नका. 7 दिवसामध्ये तुमचा उद्धार होईल की नाही मला माहिती नाही. पण 7 दिवसातून ज्यावेळी आम्ही गावातून जाऊ त्यावेळी या गावामध्ये आणि 7 दिवसामध्ये तरी या गावात परिवर्तन नक्कीच करून जाणार एवढी शाश्वती मी तुम्हाला देते. आता मी जातो, संन्यास धारण करतो. मी युद्ध करणार नाही. सगळे माझेच आहेत, माझेच आप्तेष्ट आहेत, माझेच जर सगळे आहेत तर मग मी कुणाला मारू आणि का रक्तपात करू. अगदी संन्यास घ्यायला निघालाय अशाही अर्जुनाला जगण्याच्या प्रवाहात आणले श्रीमद भगवद्गीतेने. आणि ज्याचं मरण ज्याच्यावरती जगण्याचे संस्कार बुनियादी आहेत, बेसिकली आहेत, अशा परीक्षेला पूर्ण अनासक्त केले ते श्रीमद भागवत या ग्रंथाने. मग कसं जगावं श्रीमद भगवद्गीता, मरावं कसं श्रीमद भागवत, आणि या दोन्हीच्या जोडीमध्ये कसं वागावं हे आम्हाला रामायण शिकवते. गीता आणि भागवत ही जीवनाची जोडीच आहे. प्रत्येकाला जगायचं आणि जगल्याच्या नंतर एक दिवस मरायचंय. म्हणून जन्म आणि मरण हे प्रत्येकाच्या जन्माच्या जोडीला ठरलेलंच आहे. पण कसं मरावं आणि मरणावर विजय कसा प्राप्त करावा या ग्रंथाबाबत आपण 7 दिवसापर्यंत विचार करणार आहोत. तुम्ही सर्वजण जागे आहात ना? ऐकताय ना? पाठीमागच्या झोपल्या का काय? बडबड करायचे नाही हा. अजिबात शेजारणी पाजरणीला बोलायचं नाही. गपचूप बसायचं. सर्वांगाने कथा ऐकली पाहिजे. प्रथम दिवस आहे. संख्या आम्ही वेळेवर आलो होतो इथे. आवरावर सगळी आम्हालाच करावं लागली इथं. त्यात तुमची संख्या फारच कमी. उद्यापासून एकीनं दोघीला, दोघीनं तिघीला असं करता करता संख्या वाढवा. असं नाही म्हणायचं. पहिला दिवस फार महत्वाचा आहे. पहिला दिवस कळला आला तुम्हाला तर पुढे 6 दिवस तुम्ही तेवढ्या आत्मीयतेने कथा ऐकताल. पहिला दिवस फार महत्वाचा असतो. कारण प्रथम दिवस कथेचा, कथा महात्म्याचा दिवस आहे. आणि कथेचं महात्म्य नेमकं काय आहे, ही कथा किती उच्च कोटीची आहे, किती अनमोल किमतीची आहे, हे जर कळालं तर 6 दिवसामध्ये पुढच्या
ती ऐकताना तुम्ही एक क्षण सुद्धा वाया घालणार नाही, एका क्षणाचा सुद्धा तुम्ही व्यत्यय आणणार नाहीत कथेमध्ये. म्हणून प्रथम दिवस हा फार महत्वाचा असतो. नाही तर आपलं कसं असतं, मग आता उभा राहिल्यावर जाऊ, विना चाल झाल्यावर जाऊ, पहिली एवढी बोलताना काही नीट बोलतात का हे, पहिली चाल झाल्यावर नाही, काही काही तर पहिली एवढी झाल्यावर जाऊ. अरे बाबा, पंचपदीला हजर राहायचं असतं, ध्यानाचा अभंग असतो. तो ध्यानाचा अभंग ऐकून विठोबा अंतकरणात धारण करायचं असतो आणि मग ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, आणि मग तेवढ्या आत्मीयतेने कीर्तन श्रवण करायचं असतं. प्रथम दिवस फार महत्वाचा आहे. आजचा प्रथम दिन हा कथा महात्म्याचा दिवस आहे. म्हणजे ही कथा किती उच्च कोटीची, किती पराकोटीची. ही कथा श्रवण केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय लाभ होणार आहे, या कथेने कुणाकुणाला कशाची प्राप्ती करून दिली. आणि ही कथा ऐकत असताना नियम कथेचे काय आहेत, वक्त्यासाठी सुद्धा आणि श्रोत्यासाठी सुद्धा नियम, कथेचं महात्म्य आणि कथा ऐकतानाचे नियम, इथपर्यंत आपण विचार करणार आहोत. आजची कथा थोडीशी शॉर्टकट होणार आहे. गोकर्ण उपाख्यान मी आपल्या समोर मांडेलाच, कारण माझं म्हणणं होतं बरोबर 1ला आलं असतो तर 1 ते 3 पर्यंत कथा करायची होती. आज थोडंसं दूरचं कीर्तन आहे आणि 7 ते 9 आहे. ज्या ज्या वेळी मला भेटेल त्या त्यावेळी मी विस्तृतपणे आणि भरपूर वेळेत तुम्हाला कथा देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज संख्याही तुमची कमी आहे. आणि कथा महात्म्याच्या सुद्धा अनेक कथा आहेत. त्याच्यामध्ये आजच्या दिवशी जिला अनन्य साधारण महत्व आहे ती गोकर्ण उपाख्यानाची कथा आपण ऐकणार आहोत. कथेचं महात्म्य का ऐकलं पाहिजे, का श्रवण केलं पाहिजे, बरं आपण ऐकतोय नेमका तो ग्रंथ कोणता आहे, ती कथा नेमकी कोणती आहे. तशी भगवत प्राप्तीची अनेक साधना सांगितली. त्यामध्ये योग मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, उपासना मार्ग आहे. योग मार्ग म्हणताल तर अतिशय क्लिष्ट आहे. ध्यान मार्ग, योग्याला 1 मिनिटाचं ध्यान लागण्यासाठी 6 महिने अभ्यास करावा लागतो, तेव्हा त्याला 1 मिनिटाचं ध्यान लागतं. ध्यान मार्ग सुद्धा क्लिष्ट आहे. योग मार्ग तर कठीणच आहे. योगाची या वाटा तया दुःखाचा चिवाटा भागाला. योग अतिशय क्लिष्ट आहे. ध्यान मार्गास, ध्यानासाठी, ध्यान करण्यासाठी अधिकारी पुरुष लागतो, सोपं नाही. आपलं कीर्तनात कथेत जर बसलं तर लोक शरीराने बसतात पण मन घरी ठेवून येतात. अजूनही काहींचं मन कुलपाला झटके हाणतं. माझं बोलणं व्यवस्थित कळतं ना का माहिती तुम्हाला? तुम्ही काय नाराज आहात का माझ्यावर? मासा तुंबल्यावनी काऊन बसला तुम्ही? जरा फ्रेश बसा की, स्माइल प्लीज. अहो जरा हसा की. निदान फ्रंटचे 7-8 विद्यार्थी तरी हजर दिसली पाहिजेत का नाही? श्यामराव हसला का नाही श्याम? तो मुरक्या हसतच राहतो. जाऊ द्या, ज्याचं भाग्य असतं हाणू नका त्याला. नाही तर लोक म्हणतात काल पहिल्या दिवशी काळ्या कुत्र पण आलं नव्हतं, त्याने हजेरी लावली. आणि काय आहे ना, सपने तो सभी सजाते हैं पर टूट जाते हैं. सपने तो सभी सजाते हैं पर टूट जाते हैं. अरे कथा में वही आते हैं जिन्हें हमारे कन्हैया बुलाते.